पुण्यामध्ये अशोक खरात यांच्या विरोधात तिरडी आंदोलन हे सध्या केलं जात आहे। पुण्यामध्ये गुलाबो गँग महिलांचं भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। तिरडी उठाव आंदोलन केलं जात आहे। अशोक खरातची वरात तिरडीवर मुख्यमंत्र्यांनी भोंदूबाबावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। पुण्यामध्ये हे दृश्य आहेत। पुण्यामध्ये खरात विरोधात आंदोलन केलं जात आहे। भोंदू अशोक खरातचा निषेध व्यक्त केला जातोय। हातामध्ये त्यांचा फलक आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी तिरडी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तिरडी घेतलेली आहे त्यावर अशोक खरातचा आपल्याला फोटो सुद्धा दिसतोय। पुण्यामध्ये अशोक खरात याच्या विरोधात तिरडी आंदोलन केलं जात आहे। गुलाबो गँग या महिलांनी हे आंदोलन सुरू केले। तर हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। महिला मोठ्या संख्येने इथे आलेल्या आहेत आणि या महिलांनी हातामध्ये तिरडी उचललेली आहे आणि त्या तिरडीवर आपल्याला अशोक खरातचा फोटो पाहायला मिळतोय आणि भोंदू बाबा विरोधात त्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे, निषेध व्यक्त केलेला आहे। तर पुण्यामध्ये भोंदू खरात विरोधात आंदोलन केलं जात आहे। महिला खाली आलेल्या आहेत। अशोक खरात याच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये तिरडी आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भोंदू डोंगी बाबा अशोक खरात असे या ठिकाणी पोस्टरबाजी करत अशोक खरात यांची या ठिकाणी अंत्ययात्रा जी आहे ती या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। एवढंच नव्हे तर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती या गुलाबो गँग महिलांकडून या ठिकाणी करण्यात येते। आपल्याला या ठिकाणी आपण पाहतोय की थेट दृश्य आहेत आणि या ठिकाणी अशोक खरात यांचा फोटो जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एवढंच नव्हे तर त्याला चपलाचा हार सुद्धा या ठिकाणी घातलेला आहे आणि त्याची या ठिकाणी अंत्ययात्रा काढण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी मागणी आहे की त्यांनी तत्काळ यावर कारवाई करावी। काय तुम्ही मागणी करता? या ठिकाणी अंत्ययात्रा काढली त्याची महिलांवरती एवढे अन्याय अत्याचार चाललेले आहेत आणि अंधश्रद्धेला बळी पडून एवढ्या महिलांचं शोषण केलेलं आहे ह्या भोंदूबाबांनी आणि एवढी प्रॉपर्टी कमावलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही एकच सांगतो, राजीनामा देऊन चालणार नाही, चाकंतर नाही। आम्हाला न्याय पाहिजे, न्याय त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे। नाही बरोबर ताई, तुम्ही हातात काठी घेऊन आलेला आहे तेच ना, भोंदूबाबाला मारण्यासाठीच। काय मागणी आहे तुमची? की भोंदूबाबाला फाशी झालीच पाहिजे, चाकणकर बाईंनी तिला शिक्षा मिळालीच पाहिजे। या ठिकाणी अनेक महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झाल्या। काय मागणी तुमच्या? मागणी ही खरात एकटा भोंदूबाबा महाराष्ट्रात नाहीये। महाराष्ट्रात अनेक भोंदूबाबा आहेत ज्यांना ज्या प्रकारे असे खेळ चालतात, हे खेळ मोडीसाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। खरात सारखे जेवढे काही भोंदूबाबा आहे महाराष्ट्रामध्ये, अशा भोंदूबाबांना एक एक करून आम्ही अशीच तिरडी काढणार हा इशारा आहे। आता आम्ही तिरडी काढली, जर सरकारांकडनं न्याय देणं होणार नाही तर त्याची तिरडी आम्ही काढू हा इशारा आम्ही महाराष्ट्र सरकारला देत आहोत। मला का असं वाटतं की सरकारकडनी कारवाई होत नाही, वेळ लागतो म्हणून असं वाटतंय का? वेळ लागतोय म्हणून नाही, गेले 58 व्हिडिओ महाराष्ट्रात फिरताय। महाराष्ट्र सरकार झोपली आहे काय? इंस्टाग्राम, फेसबुक, अनेक महिला याच्या बळी पडत आहे। सरकार काय करेल हे आम्हाला माहिती नाही, पण सरकार जर विलंब लावत असेल तर आम्ही नक्कीच काहीतरी करू। ताई, तुम्ही या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करताय, काय मागणी आहे? काय मागणी आहे तुमची? खरं तर तिरडी आंदोलन करण्याची वेळ काय येते महाराष्ट्रात? तिरडी आंदोलन करायची वेळ याच्यासाठी येते की त्यांच्यावर जशी कारवाई व्हायला पाहिजे ती होत नाहीये। रुपाली चाकणहाकर या त्याच्या मार्केटिंग ऑफिसर होत्या, त्या तिथे सरळ सरळ मुली आणि बायका घेऊन जायच्या, मंत्री घेऊन जायच्या आणि तिथं सगळी चुकीची कामं होत होती। त्याच्या विरुद्ध आम्ही हे काढलं। आमची इच्छा आहे रुपाली चाकणकरची चौकशी बिना दबाव होऊन त्यांना अटक झाली पाहिजे आणि या खरातला फाशी झाली पाहिजे। 10-12 वर्षाच्या मुलींवर अत्याचाराने अन्याय केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। खरं तर आपण बघितलं त्याला चपलांचा हार सुद्धा घातलेला पाहायला मिळतोय। तेवढ्यासाठीच घातलाय, त्याची लायकी तीच आहे। तो नालायक माणूस आहे, बलात्कारी आहे आणि तो मंत्र्यांबरोबर नेत्यांबरोबर कठीण आहे। आता दुसरी एक माहिती अशी समोर आलेली आहे, रुपाली चाकणकर SITला चौकशीला जाण्यासाठी नाशिकला जायला टाळाटाळ करतात। मी एक महिला आहे, प्रवासात वेळ लागू शकतो असं त्यांनी या ठिकाणी माहिती दिल्याचं कळतंय। बाप रे बाप, म्हणजे आम्ही काय लोक वेडे आहोत? नाही, तिथं तुम्ही जात होतात
आणि इथं जायला तुम्हाला नाशिकला तर त्या 15-15 दिवस पडून असायच्या आणि त्यांना नाशिकला जायची काय भीती. नाशिकची लोक आता मारतील तिला म्हणून घाबरतीये. होईल. नाशिकमध्ये लोकांमध्ये राग आहे, फक्त त्या दबावामुळे ते गप्प बसले होते, पण निश्चित नाशिकची लोक तिला पाळं लावल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे